नमस्कार मित्रांनो, मी नामदेव नगरे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो, बांधकाम कामगार मंडळामध्ये जेही लाभार्थ्यांनी नोंदणी केली आहे तर यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची खुशखबर आहे मित्रांनो। सेफ्टी किट बाबत शासनाने याच्यामध्ये आणखी देखील सुधारणा केलेली आहेत। ते कोणती सुधारणा केलेल्या आहेत आपण या शासन निर्णयामध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील पाहण्यास भेटतील। तर या शासन निर्णयामध्ये पहा मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच अर्थात सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस शासनाने मान्यता दिलेली आहे। या सुधारित मान्यता देण्यात आलेल्या जी-आर मध्ये शासनाने काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत मित्रांनो। तर याच्यामध्ये कोणते असे निर्णय घेतलेले आहेत ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत। या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडील नोंदित सक्रिय जीवित अर्थात ज्यांचे कार्ड ऍक्टिव्ह आहेत अशा बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजे सेफ्टी किट पुरवणे या संदर्भात सुधारित अटींची आणि शर्ती लागू केलेल्या आहेत। ते कोणते आहेत आपण समजून घेऊयात। तर या ठिकाणी आपण पाहू शकता योजनेच्या अटी आणि शर्ती शासनाने कोणते असे याच्यामध्ये लागू केलेले आहेत। यामधील पहिला आहे मित्रांनो, मंडळाकडील नोंदित सक्रिय अर्थात ज्यांचे कार्ड असे ऍक्टिव्ह आहेत अशा बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरणार आहेत। या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज म्हणजे ज्यांना आता ऑनलाईन अर्ज हा करता येणार नाही, याच्या संदर्भामध्ये जे काही अर्जाची प्रक्रिया आहे ते तुम्ही अर्ज नमुना यांच्याकडून प्राप्त करून घ्यावे लागणार आहेत। याच्यामध्ये दिले आहेत पहा, अर्जाची प्राधिकृत प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे तुम्ही हे फॉर्म भरून याच्यासोबत जे डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते जोडून त्यांच्याकडे सादर करावे लागणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर तुम्हाला सेफ्टी किट हे पुरवले जाणार आहे। या सेफ्टी किटमध्ये कोणतीही सुधारणा करून आणि याच्यामध्ये कोणते वस्तू ॲड करण्यात आलेले आहेत ते आपण पाहू। जवळपास याच्यामध्ये 13 वस्तू देण्यात येणार आहेत। याच्यामध्ये आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट, सुरक्षा बूट, कानासाठी सुरक्षा प्लग, मुखपट्टी, रिफ्लेक्टिव्ह जॅकेट, शिरस्त्राण, सुरक्षा हातमोजे, सुरक्षा गॉगल, मच्छरदाणी, पाण्याची बॉटल, स्टीलचा जेवणाचा डबा, सौर ऊर्जा आणि प्रवासी बॅग। तर अशा महत्त्वाचे 13 वस्तू तुम्हाला या सेफ्टी किटमध्ये प्रदान करण्यात येणार आहेत। हे सेफ्टी किट जे नोंदित बांधकाम कामगारांना पुरवण्यात येणार आहे ते नोंदणीकृत बांधकाम कामगारांना वितरित करण्यात येणाऱ्या सुधारित संच अर्थात सेफ्टी किटमधील वस्तूंचे दर हे सर्व काळासह निश्चित करण्यात यावे आणि सुरक्षा संचच्या निविदा स्वीकृत करण्यापूर्वी सुरक्षा संचमधील वस्तूंच्या दरांची शासनमान्य प्रयोगशाळांकडून तपासणी व खात्री करूनच तसे प्रमाणपत्र प्राप्त करून त्यानंतर लाभार्थ्यांना ते वस्तू वितरित करण्यात यावे असे देखील शासनामध्ये महत्त्वाची टिप सांगितलेली आहे। तर आता जेही बांधकाम कामगारमध्ये लाभार्थी आहेत त्यांना याच्यामध्ये 13 वस्तू मिळण्यात सुरुवात होणार आहे मित्रांनो थोड्या दिवसात। ज्यांनीही आतापर्यंत बांधकाम कार्ड काढून घेतलेले नाही मित्रांनो त्यांनी देखील लवकरात लवकर या कार्ड काढून अशा शासनाचा जो बांधकाम कामगारांकडून मिळणार आहे त्याचा लाभ पुरेपूर घ्यावा। त्याचप्रमाणे याच्यामध्ये आणखी देखील 10 वस्तू ॲड करण्यात आलेल्या आहेत महत्त्वपूर्ण, ते देखील या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेले आहे। त्याची देखील डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल मित्रांनो, तेथून तुम्ही सविस्तर ते पाहून घेऊ शकता। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा मित्रांनो। या संदर्भात आणखी देखील महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला यापुढे देखील मिळत राहतील। भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओत पुन्हा एकदा। तत्पूर्वी जय हिंद, जय महाराष्ट्र।